बाहेर झालेल्या टीम ठरवणार टॉप 4मध्ये चौथी टीम कोण जाणार। तर संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी। तर मित्रांनो, IPL 2026मध्ये आतापर्यंत 3 टीमा क्वालिफाय झालेल्या आहेत। काल हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला आणि हैदराबाद आणि गुजरात टॉप 4साठी क्वालिफाय झालेले आहे। याआधी बेंगलोरची टीम टॉप 4साठी क्वालिफाय झालेली होती। तर आता एका जागेसाठी सध्या पंजाब, राजस्थान, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता या 5 टीमांमध्ये एका जागेसाठी टक्कर आहे। परंतु लखनौ आणि मुंबई या 2 टीमा या IPLमधून बाहेर झालेल्या आहेत। परंतु लखनौ आणि मुंबई हे ठरवणार आहेत की टॉप 4मध्ये चौथी टीम कोणती असेल। तर संपूर्ण समीकरण आपण पाहूया। तर 3 टीमा सध्या क्वालिफाय झालेल्या आहेत, परंतु पंजाब, राजस्थान, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता या 5 टीमा देखील सध्या टॉप 4मध्ये जाऊ शकतात। परंतु आता लखनौचे सामने आहेत राजस्थान विरुद्ध आणि पंजाब विरुद्ध। तर ते लखनौ दोन्ही सामने जिंकले तर पंजाब आणि राजस्थान टॉप 4मध्ये जाऊ शकणार नाही। आणि मुंबईचे सामने आहेत कोलकाता आणि राजस्थान विरुद्ध। त्यांनी दोन्हीपैकी एक जरी सामना जिंकला तर त्या दोन्ही टीमा देखील टॉप 4मध्ये जाऊ शकणार नाहीत। आणि चेन्नई सुपर किंग्सने जर गुजरात विरुद्ध सामना जिंकला तर चेन्नई सुपर किंग्सची टीम देखील टॉप 4मध्ये जाऊ शकते। आणि पंजाबने लखनौ विरुद्ध सामना जिंकला तर पंजाबची टीम देखील टॉप 4मध्ये जाऊ शकते। आणि कोलकाताने दोन्ही सामने जिंकले तर कोलकाताची टीम देखील टॉप 4मध्ये जाऊ शकते। आणि दिल्लीने जरी सामना जिंकला तर दिल्लीची टीम देखील टॉप 4मध्ये जाऊ शकते। आता मुंबई आणि लखनौ यांनी सर्व त्यांचे सामने राहिलेले जिंकले तर ते बाकीच्या टीमला टॉप 4मध्ये जाण्यापासून रोखू शकतात। तर या बाहेर झालेल्या टीम आहेत, तर त्यांच्याच हातामध्ये आता टॉप 4मध्ये जाणारी चौथी टीम असणार आहे। त्याने जर सर्व सामने जिंकले तर कोण अजून टॉप 4मध्ये जाईल हेच सांगता येत नाही। लखनौने राजस्थान आणि पंजाब यांना पराभूत केले तर त्या 2 टीमा टॉप 4मध्ये जाऊ शकणार नाहीत। आणि मुंबईने राजस्थान आणि कोलकाता यांना पराभूत केले तर त्या देखील 2 टीमा टॉप 4मध्ये जाऊ शकणार नाहीत। तर असे असणार आहे टॉप 4चे समीकरण। आणखी एका जागेसाठी 5 टीमांमध्ये सध्या लढाई सुरू आहे। 3 टीमा क्वालिफाय झालेल्या आहेत। तर मित्रांनो, तुमच्या मते टॉप 4मध्ये चौथी टीम कोणती जाईल, तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।